ओम श्री दत्तात्रेयाय नमः. त्रैमूर्ती श्री दत्तात्रेय यांच्या अनेक अवतार कथा आपण जाणून आहोत. परंतु श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात जी कथा सांगितली आहे तीच प्रचलित आहे. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते. त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. नंतर त्याचे 2 तुकडे झाले व वरती आकाश आणि खाली भूमी असे त्याचे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि काम, क्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तऋषींपैकीच अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री, अनुसूया यांची सगळी हकीकत त्यांना सांगितली. इंद्र म्हणाले, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसूया असामान्य पतिव्रता आहे. ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विनमुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल. देवांचे गारणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पातिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकांचा वेश घेतला. मग ते 3घे जण अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसूया आश्रमात एकटीच होती. ते अनुसूयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आंदण चालू असते. अतिथी अभ्यागतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे, म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन द्या, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसूयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास आसन दिले. त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून या, तोपर्यंत मी भोजन तयार करते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन द्या. ठीक आहे असे म्हणून अनुसूयेने त्यांना बसावयास पाट दिले, पाने मांडली, अन्न वाढवायस सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल आणि विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल. असा विचार करून अनुसूया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले. पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने पुन्हा आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ
त्या तिघी भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीते गाऊ लागली. ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची भूक नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याच वेळी अनसूयेला वात्सल्याने पाणा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली होती. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनसूयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत, हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश महर्षी अत्रींपुढे प्रकट झाले व वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनसूयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनसूया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3 देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्रि ऋषी म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून 3 देवे स्वस्थानी गेली. मग ब्रह्मदेव चंद्रदेव झाले, श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. 3रा दत्त येथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनसूयेने अनुज्ञा दिली आणि चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची सेवा करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि अनसूयेचा पुत्र, श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय आणि अत्रि अनसूयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त, तो दत्तात्रेय. महाप्रभू हेच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे. श्री दत्तात्रेयांची आरती. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्दे नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव सबाय अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैची कळेल ही मात, पराही परतली तेथे कैचा हा हेत. जन्म मरणाचाही पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मीठूपणाची झाली वळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव